खरं तर अधिवेशन सुरू झालं तेव्हा 6 खासदारांनी बंड करत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता। सध्या भेटीगाठींचा दौर आहे, त्यामुळे या संदर्भात एक महत्त्वाची बातमी येतेय। महाविकास आघाडीत चालले तरी काय असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण 2 दिवसांमध्ये 2 राजकीय गाठीभेटी झाल्यात। ठाकरेंचे आमदार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलेत, तर गुरुवारी शरद पवार आणि शिंदेंची भेट झाली। काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक मोठा धक्का बसलेला। 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। आणि अशामध्ये आता राज्याच्या राजकारणामधून आणखी एक मोठी बातमी समोर येतेय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 3 आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। राज्यभरातल्या आमदार या निमित्तानं मुंबईमध्ये सध्यात आणि अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी यावेळी घेतात। अशामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या 3 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या आमदारांमध्ये अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांचा समावेश आहे। त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर सुद्धा उपस्थित होत्या। यावेळी या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली। पवार शिंदे यांच्या भेटीवरून राजकारण तापलेलं असताना दुसऱ्याच दिवशी ठाकरेंचे नेते फडणवीसांना भेटलेत, त्यामुळे आता उलटसुलट चर्चा रंगू लागलेल्या आहे। आणि या संदर्भात पुन्हा एकदा जाऊया माझा सहकारी स्वप्नीलकडे, जाणून घेऊया स्वप्नीलकडून काय नेमके या भेटीमागचे वेगवेगळे अर्थ निघत आहेत। स्वप्नील, या भेटीगाठींमधून अनेक महत्त्वाचे अर्थ निघतात। उद्धव ठाकरेंचे जे नेते आहेत आमदार आणि विशेषतः किशोरी पेडणेकर महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या त्या सुद्धा फडणवीसांना जाऊन भेटल्यात। काय नेमकं कारण होतं, काय असे विषय आणि या भेटीगाठींनी खरं तर एक वेगळी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे। नक्कीच महाविकास आघाडीमध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात। मात्र खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून काही आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या अप्रत्यक्ष या ठिकाणी काही आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहे। खरं तर मुंबईच्या विषयावरती ही चर्चा झाली आहे। मुंबईच्या विषयासंदर्भात निवेदन देण्यासाठी ही भेट होती। खरं तर 5 आमदार होते, यामध्ये महेश सावंत आणि सुनील शिंदे हे सुद्धा उपस्थित होते। त्याचप्रमाणे किशोरी पेडणेकर यांच्यासह काही नगरसेवक सुद्धा होते। मुंबईमध्ये जे 2 दिवसाचा पाऊस पडला आणि या पावसामध्ये मुंबईची जी दाणादाण झालेली आहे, खरं तर जे फ्लड पॉईंट नव्हते त्या फ्लड पॉईंट्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आणि एकूणच मुंबईची जी पूर्ण लाईफ लाईन होती ती विस्कळीत झाली होती। आणि याचमुळे कुठेतरी पुन्हा एकदा या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांच्यासह काही आमदार होते ते या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले। खरं तर कारण हे मुंबईच्या विकास कामांसंदर्भात होतं। त्याचप्रमाणे आमदारांचीही वेगळी कारणं होती असं समोर येतं आहे। खरं तर निधी मिळत नसल्यामुळे आमदार अनेक नाराज होते, त्यांच्या विकास कामांसंदर्भात सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते। मुंबईतील अनेक विकास कामांवरती सुद्धा चर्चा झालेली आहे। मात्र जर माजी महापौर असतील किंवा इतर आता या ठिकाणी आपण बघतोय विरोधी पक्षनेत्या मुंबई महानगरपालिकेच्या त्या महापौर यांना भेटल्या पाहिजे होत्या, मात्र महापौर यांना न भेटता त्या या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आल्या। मात्र यामागे त्यांनी कारण असं दिलेलं आहे की महापौरांच्या जे खासगी सचिव आहेत त्यांना जे पत्र दिले होते त्याचा पाठपुरावा येत नाही, त्याच्याकडे उत्तर येत नाही, त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांना यावं लागलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री यावरती नक्की काय निर्णय घेतात किंवा काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या मुंबईच्या विकास कामांच्या दृष्टीने हे सर्व आमदार आणि नगरसेवक जे आहेत त्यांनी भेट घेतली होती। आणि याच दृष्टीने स्वप्नील आपल्याला लक्ष ठेवायचं अशाच आणखी काही भेटीगाठी आज शेवटच्या दिवशी सुद्धा होतात का, कारण राज्यातल्या आगामी भविष्यातल्या राजकारणाची काही बीज अशा भेटीगाठींमध्ये निश्चितच पेरलेली असतात। हा जरूर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती।